हल्ली बाजारामध्ये चांगल्या पद्धतीचे असे आंबे आलेले आहेत आणि आंब्यापासून असे चांगले असे सॉफ्ट आणि स्पंजी असे गुलगुले तयार होतात. तर चला आपण या गुलगुल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. जवळजवळ 1 वाटी हे ओलं खोबरं आहे. ओल्या खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतले, ते टाकून घ्यायचं. बडीशेप आहे 2 चम्मच छोट्या चमच्यानी, ती टाकायची. 3 विलायची आहे. हे सर्व मिक्सर मधून असं बारीक वाटून घ्यायचं. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. 5-6 चम्मच रवा घेतलेला आहे. रवा घ्यायचा. बारीक करून घेतलेला अर्धा वाटी गूळ आहे, तो टाकून घ्यायचा. जवळजवळ 3 ते 4 चम्मच तीळ आहेत, ती टाकून घ्यायचे. मिक्सर मध्ये बारीक केलेलं मिश्रण सर्व टाकून घ्यायचं. चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं. आंब्याचा गर घ्यायचा व गर टाकून घ्यायचा आंब्याचा. व चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं सर्व. 1 चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा. सोडा टाकल्यानंतर चांगलं असं फिरून घ्यायचं 3-4 मिनिट. तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता छोट्या छोट्या आकाराने तुम्हाला हवे असेल त्या आकाराने अशी गुलगुले पाडून घ्यायचे आहेत. गुलगुले बघा कसे असे टम फुगलेले आहेत. आधी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि मंद गॅसवर असे गुलगुले चांगले सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता बघा कसे असे टम फुगलेले आहेत. अशा पद्धतीने सर्व गुलगुले मी तळून घेते. अगदी सॉफ्ट आणि असे स्पंजी गुलगुले तयार झालेले आहे. तुम्हाला गुलगुल्याची रेसिपी जर ही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.